औषधी समीप सविस्तर जळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर त्याचे कपिंद्र गोवावा प्रभु रामचंद्र भगवान की जय। गौरी पुत्र गणपती, अंजनी पुत्र मारुती, कौशल्या पुत्र राम, ग्रंथकर्ते नाथ बाबा आणि आज शक्तीसाठी तमाम आलेले रामबंधू आणि तसेच ज्यांनी 14 दिवस नाथबाबाची भेट घेऊन आले अशा वनवासी मंडळाला आणि सर्व जमलेल्या भाविक भक्ताला साष्टांग दंडवत। कथेचं अनुसंधान, अरे बाबा नकली काळनेमी राजा रावणानं पाठवलेला त्याच्या जवळच आहे। सांगितलं काळनेमी, अरे तू औषध आणण्यासाठी जा, अरे मी संकटामध्ये आहे। त्यावेळेला काळनेमी हनुमंताच्या मागून गेला आणि त्या ठिकाणी दोनागिरीच्या पायथ्याला गेला। पुढे नाथबाबाचे शिष्य गौबा काका काय बोलता, गमन करो आणि शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती त्याच्यात युक्ती साधा। एक काळनेमी मी तुला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक। राजा रावणाची भाषा आहे, अरे जेणे करून हनुमंत त्या ठिकाणी मारायचा आहे। अरे त्याचा नाही सापडला तर तुझी शक्ती, तुझी युक्ती, तुझी बुद्धी त्याला फसव। तुझी जारण मारण जी युद्ध आहे ती चालव। तसा नाही मेला तर कथेशी व्रणावर घुनंदन। अरे काहीतरी युक्ती कर, पण माझं काम कर अशी आज्ञा दणकावून ठणकावून राजा रावणानं मी तुझं सांगो कपट गती तेव्हा तू केवळ कपट मूर्ती त्याच्या माझी काय अशक युक्ती सर्वता मारुती मारा सांगू लागला। अरे तू आधीच कपटाची औलाद आहे, जन्मल्या जन्मल्या तुला कपट येत आहे आणि मग तिथं माझी काय शक्ती, मी कमी पडलो। कपट कर, विद्या कर, जादू टोना कर, हुडकू हुडकू त्या मारुतीला मार अशी आज्ञा राजा रावणानं काळनेमीला दिली। मरण पावल्या हनुमंत सौमित्र मर्याला त्वरित मरण पावेला रघुनाथ दोघा मृत्यू त्याचे। गावबा काका बोलू लागले, नाथबाबाचे शिष्य, नाथबाबाचे शिष्य या गावबा काकाला पाहित न काहीच येत नव्हतं, पण नाथाची कृपा। अरे बाबा त्या ठिकाणी तू जा, अरे त्या ठिकाणी काही कर, पण असा हा कपट विद्या चालव, पण तो जीवन निघायच्या आता हनुमंताला ठेवू नको। मरण पावल्या रघुनंदन कैसे निवाचल बिभीषण सुग्रीव ही सांडील प्राण अर्धक्षण लागता। अरे जा जा जा, माझ्या तोंडाकडे काय बघायला लागला? अरे तू गेल्याबरोबर राम नक्की मरल आणि राम मेल्यानंतर लक्ष्मणही मरल। अरे लक्ष्मण मेल्यानंतर अरे तो शरण आलेला बिभीषण आहे तोही मरल। अरे एक एकाची लाईन लागेल, अजून कोण मरल? नळ नीळ जांबवंत जुत्पत्ती मरतील समस्त एवढा साध्याला कार्यार्थ जरी हनुमंत मारिला। जुत्पत्ती म्हणजे सगळं वानराचा समुदाय सगळा मरल। हनुमंत मेल्यावर सगळं राम लक्ष्मण मरतील, अजून कुणाचा नंबर लागतो आहे? मनोनी धरिले ध्वनी जान चिंता सागरी बुडता पूर्ण तारुण्य पण स्वयं
पण आता मी मरू लागलेलो आहे. या मेल्याच्या ठिकाणी तू चिंता आणि चिंतेमध्ये सापडलो आहे. या चिंतेतून मला तू काळनेमी बाहेर काढ, असा राजा रावण काळनेमीला बोलू लागला. मागगलानी बाकी बहुता पडे चरणावरी मागूता मज होता से प्राणांचा जीवदाता तू होई. अरे राजा रावण असून त्या काळनेमीचे पाय धरले. अरे माझा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे, तू आता जीवदाता हो आणि या संकटातून मला तू बाजूला कर. एवढा कार्य तू काळनेमी केला. अरे या लंकेचा अर्धराज्य तुला देईन. काळनेमी बोलतो, काळनेमी बोलतो. ऐकताची उत्तरादाचा कला राक्षस वीर हृदय कोचिला दुर्धर कपट प्रकार भला नाही. असं राजा रावण बोलल्याबरोबर हे दचकन दचकलं. अरे हे तर काही बी सांगायला लागलंय. कपटकर म्हणताय, अरे जाणून मार म्हणताय, काही कर पण हनुमंताला मार. दचकन हा काळनेमी दचकला. कपट करिता हिरण्य कशिपू विखंड विखंड केली बापू. ते आमचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंकावया. त्या वेळेला ही पृथ्वी केली आणि त्या हनुमंताला जिंकायला आमची ताकद नाही, असा काळनेमी मनामध्ये विचार करू लागला. कपट करणं हे बरोबर नाही. कपट साधिले अमरेंद्रे भंगी व्यापिले शरीरे. कपट साधिले चंद्रिय शयर वगे थोर व्यापिला. या ठिकाणी चंद्राने कपट केलं. चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. अशी त्या ठिकाणी चंद्रानं कपट केलं. आपल्या गुरु आईशी रत झाला. अरे असे अनेक कपट ज्यांनी केलं त्यांचं सपाट झालं, असे गावबा काका बोलतात. खाऊन जेवून घर घेणे आईसे मांडले सहस्रारुने सांडवानी हस्तपाद छेदने शेकी प्राणे निभाला. त्या ठिकाणी चलत चलत त्या ऋषीला फसवलं. अरे त्याची 3 टाइम गाय दूध देत होती. अरे म्हणून त्या टायमाला त्याचं काम होतं. त्याचे हात आणि पाय तोडले आणि पुढा हा चालू लागला. येणे रावणे जाण सांडवणी राज चिन्ह बीक मागो गेला पण सीते कोरा न देई माते. रावण त्या ठिकाणी फसू लागला. त्या वेळेला काळनेमीच्या लक्षात आलं, रे बाबा या ठिकाणी अरे यानं तर कपट केलंय. माते भिक्षावाड यांनी कपट केलं म्हणून याला ही पाळी आली. काळनेमी हुशार होता, त्यालाही लय कळत होतं. गावबा काका पुढे बोलता. माता म्हणे जी बोगू पाये ती कपट मिळविले धुळीसी पुत्र सैन्यासी मारविले. अरे या ठिकाणी ज्याने कपट केलं त्याचं सपाट झालं. अरे ज्याने कपट केलं त्याचं खंडन झालं. हे काळनेमीला पक्क माहिती होतं आणि काळनेमी तर म्हणू लागला, हे गिराईक मला कपट कर म्हणतोय. ज्याने कपट केलं त्याची वाट लागली. इतराची गती काय अशी कपट्यान मालाडिले देवासी ईश्वर वत्व सांडवानी मानसी स्वयंभिकेसी लागला. अहो ज्याने कपट केलं त्याचं सपाट झालं. अरे एक एक भीक मागू लागले. काय अवस्था. इंद्र चंद्र हे यांनी कपट केलं. राजा रावणाने कपट केलं म्हणून त्यांच्या राशीला आलो, त्यांचं सपाट झालं. आपण हो निरंक बरीसी मागो लागला त्याने द्वार पार केला देख पुरा
त्यानं बळीला पाताळात घातलं आणि 2 पाऊल जागा मागितली. असं या ठिकाणी कपट ज्यानं केलं त्याच सपाट झालं. या लागी कपटाची वार्ता बली नव्हे गा सर्वता. कपट करीता कपिनाता स्वघातासी करावे. त्यावेळेला ज्यानं कपट केलं त्याच सपाट झालं. आणि हे तर म्हणतोय अरे त्या हनुमंताला कपट कर, काही कर, काही कर, जारण कर, मारण कर, काही विद्यात चालो, पण अरे सूर्य निघायच्या अगोदर त्या हनुमंताला मारून टाक. आणि त्याच्यापेक्षा अरे हनुमंतापाशी चालणार नाही असा काळी मी मनामध्ये विचार करू लागला. रामाच्या निज भक्त त्यासी कोणी कपट करी. त्या स्वयाची मरण पावत नरक भोगी तानिवार. अरे जे साधूला कोणी छळताय, जे भक्ताला कोणी छळताय, जे देवाला कोणी कपट करताय त्याला या ठिकाणी मरण चांगलंच येत नाही. त्याला आल्या पडून तरी मरण. अरे काही करून जे कपट करून जे फसवितात त्यांची अवस्था. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजन याती तत्पर. त्यासी कपट करी जोनर त्याचे शरीर वाचन नाही. आणि ह्यानं सांगितलंय तो तर रामाचा निज भक्त आहे, राम नामांकित आहे. आणि त्या भक्ताला या राजा रावणानं सांगितलं कपट कर, त्याच्यापाशी कपट चालत नाही असा काळनिमीचे विचार मनामध्ये सुरू झाले. ऐसे जाणो तर मी आपण स्वय सांगत असे रावण. कपिसे जे निर्विघ्न कर्ण विघ्न कर्ण ते मजाची मरण वरवले. मनामध्ये विचार केला कुणी त्या काळनिमीनं या जरा हनुमंताला मी जरा कपट करतोय, मी वाचत नाही, मी मेल्याशिवाय माहिती होतं ना मागाली उरामध्ये दडल्याला. अरे 80,000 बायका उचलून आणल्या, 3 दळातल्या आणल्या, लोककन्या आणल्या, मानव कन्या आणल्या, देवकन्या आणल्या, राक्षस कन्या आणल्या. इंद्रजिताचे हाल तसं काळनिमीला माहिती होतं मी अरे वाचत नाही, हनुमंताला जर विघ्न करतोय तर पाया पडो निरावण अर्ध राज्य देईन माझा निमालिया प्राणी राज्य कोणे भोगावे. राजा रावण माझ्या पाया पडलोय, पाया पडून पुन्हा मला ठकू लागलोय, या लंकेचा अर्ध राज्य तुला देईन. अरे जर मी मेला तर मग याच्या काय लंकेच्याला काय काढीन डबडा घ्यायचंय का. काळनिमी हुशार होत. आता नवच तारा होत्या त्या तरी रावणाची करील घात. तया परिस हनुमंते होया मात्य हित काही. अरे त्याचे विचार वाढल्यानंतर ते हुशार होता. त्यालाही कळालं मी जर नाही म्हणतोय रावण मारल्याशिवाय राहत नाही, रावणाच्या हातून जर मला मरण आलं तर नरकवास भोगावा लागतंय. मग त्याच्यापेक्षा हनुमंताच्या हातून मरण आलं बरं. तो राम भक्त आहे, त्याच्या जर हातून मरण आलं तर मला देवाच्या पायापाशी जागा मिळेल, माझा उद्धार होईल. काळनिमी हुशार होता. हनुमान सपाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा होता त्याचे निहात्य घात. कृतकृत्यार्थ मी झालो. अरे रामाचा सेवक आहे, मुखामध्ये राम आहे, जरी काठी पाशाने कधी तो झोपतच नाही, राम नाम अंकित आहे. आणि जर याच्या हातून मला जर मरण आलं, मला मोक्षाचं पद मिळेल असा काळनिमी मनामध्ये विचार करू लागला. ऐसे विचारोनी मनी मान देता रावण वचनी तुझी आज्ञा उल्लंघोनी सामर्थ्य जनी असे ना. सांगितलं काळनिमीनं
ए राजा रावणा, तू या लंकेचा राजा आहेस आणि तुझ्या शब्दाला कोण तडा जाऊ देईल, कोणामध्ये सामर्थ्य आहे, तू जे काम सांगतील ते मी करायला तयार आहे असं काळनिमीनं. ऐसा कोण आहे थोर जो उलंगू शक्य तुझे उतर, वेगे करोनी नमस्कार निशाचर उसळला. असं राजा रावणाने सांगितलं. साष्टांग दंडवत घातला. साष्टांग दंडवत घातल्याबरोबर काळनेमीनं उड्डाण गेलं आणि त्या द्रोणागिरी पायथ्याशी धावू लागला. पर्वत पाव्याजवळ मारुती तवा पण गेला शीघ्र गती, माया केली अति निगुती तेही निश्चिती. ऐका, माया केली, मायावी कपट विद्या चालवली. हे हनुमंत चालत आहे जादून वाटानं. त्याच्या आधी हे गिराय केलं, त्या ठिकाणी मायावी केली. काय केली? ते जावो निरीक्षकानं केला श्रम निर्माण, जळे जळे संपूर्ण वृक्षारोपण अति रम्य. त्या ठिकाणी मायावी केली. त्या ठिकाणी फुला फळांनी आश्रम निर्माण केला. त्या ठिकाणी एक बगीचा निर्माण केला, एक मायावी तळा केला आणि त्या ठिकाणी मोठा एक आश्रम निर्माण करून जेणे करून इंद्राचं नंदनवन असं ती मायावी त्या राक्षसाने निर्माण केला. आपण घेऊन अग्नी होत तापस्वेसे निशाचर दिसे उपवासी निरंतर गेले उदार कपाटी. असं सांगितलेलं होतं. डुप्लिकेट त्या ठिकाणी महाराज व्हायचंय, अंगाला भस्म लावायचंय, जटांच्या भार करायचाय, रामनामांकिताय. त्या ठिकाणी अंगाला भस्म लावल्यानंतर रामनाम म्हणायचंय आणि असा डुप्लिकेट साधू खरोखर हनुमंताचं मन त्या ठिकाणी रमल्या जाईल असं तू निर्माण त्या ठिकाणी कर. राजा रावणाचा आदेश त्या काळी मिळाला. माता जटांचा संभार परिधान त्या शिवल कांबर वक्त्री वाळले शमश्रू फार अति विचित्र वासती. अरे ज्यानं पाहिलं त्याला खरोखर 203 वर्षाचा साधू दिसावा. त्याचं पोट कपाटीला गेलेलं आहे, आश्रम निर्माण केलेला आहे आणि त्या ठिकाणी वाचकसाठी औदुंबर कदम. खरोखर त्या ठिकाणी अरे काळनेमी हा साधूच दिसल्या जाईल अशी अवस्था तू निर्माण कर. असे या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान